नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज मी उठले होते 5 वाजता. तर आज बनवायच्या होत्या मला साबुदाण्याच्या पापड्या, जे आपल्या पळीपापड असतात ना त्या. तर त्यासाठी लवकर उठले होते आणि इथंही पाणी ठेवलं मी तोपर्यंत. अंघोळ वगैरे करून घेतले, सकाळचं आवरून घेतलं आणि हे साबुदाणा अर्धा किलो साबुदाणा आहे आणि हा संध्याकाळीच भिजत घातला होता मी. कारण कसं ना, संध्याकाळी भिजत घातला ना छानपैकी आपला हा साबुदाणा भिजतो आणि फुगतोही जास्त त्याच्यामुळं. आणि हा बटाटा घेतला आहे, तर अर्धा किलो साबुदाणा व ते अर्धा किलोच बटाटा, असं मी काही असं प्रमाण घेतलेलं नाही, अंदाजेच घेतलेला आहे बटाटा. तर इथं पाणी उकळते तोपर्यंत म्हणलं चला बटाटा आपण खिसून घेऊया आणि त्यावरचं साल्ट काढून घेते मी बटाट्यावरचं. तसाही खिसला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण काय होतं ना, जेव्हा पापड्या आपल्या वाळतील ना तेव्हा जे साल्ट असतं ना ते वरी वाळून येतं, त्याच्यामुळं वरचं साल्ट काढून टाकायचं. तर इथं आता पाण्याला उकळी येईल तोपर्यंत म्हणलं चला बटाटा खिसून घेऊया. तर आता इथं बटाट्याचं साल्ट काढून पटकन असा हा बटाटा खिसून घेते आणि लवकरच म्हणजे लवकर करूया म्हटलं, कारण कसं ना नंतर विराजनं खालीवरी करायचं असतं आणि दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती आम्हाला ना घालायला लागतं त्याच्यामुळे. तर पाण्याला उकळी आली आणि लगेच मी साबुदाणा टाकला आणि जास्त काही टाकायचं नाही, कारण कोण उपासाचा पदार्थ आहे ना त्याच्यामुळे. फक्त मीठ टाकलेलं आहे, दुसरं काहीच टाकलेलं नाही. कोणी कोणी जिरं पण टाकतं, पण आम्ही काही जिरं उपासाला खात नाही त्याच्यामुळे. तर इथं पापड्या वगैरे घालून आले, शिजलं म्हणजे शिजायला पण जास्त वेळ लागत नाही त्याला. तर एकदम असा काचेसारखा जर आपला साबुदाणा झाला नंतर शिजला म्हणायचा. साबुदाण्याच्या पापड्या घालून आले आणि आल्यानंतर मग आता इथं करते आहे स्वयंपाक. तर नाश्त्यासाठी आज बनवायचं होतं, इथं अंडे बॉईल करून ठेवले मी दोघांसाठी. इथं वांग्याची भाजी बनवणार आहे, रवा भाजून घेतला आहे, कुकर लावला आहे. तर आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केले सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया आपण आपल्या पापड्या घेऊन. कशा झाल्या ते मी नक्की तुमच्याशी शेअर करेन.